सत्य आहेत? अजिबात नाही, खोटे कागद असणार ते. जज साहेब सांगतील ना खरे आहेत की खोटे आहेत ते. सांगा. सत्यजित, या तुमच्या सह्या आहेत ना? होय जज साहेब, माझ्याच सह्या आहेत या. मी म्हणत होतो ही ओपन अँड शट केस आहे म्हणून पहिल्यापासून. कोर्टाचा वेळ वाया घालायचं काम चाललेलं आहे इथे. तुम्हाला डिफेन्स मध्ये काही बोलायचंय? येस मिलॉर्ड, हा म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार आहे. तात्यासाहेब एक आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे अनेक असतील. त्यामुळे ह्यांच्यासाठी दोन खोटे साक्षीदार मॅन्युप्युलेट करून उभं करणं फार मोठी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर एखादं डॉक्युमेंट फोर्ज करणं, त्यावर खोट्या सह्या करून घेणं, ही सुद्धा यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीये. सो आय वुड रिक्वेस्ट टू द कोर्ट की ह्या सगळ्या पुराव्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात यावी. मग आम्हाला हाच नियम लावा ना. मग यांनी जे साक्षीदार पुरावे उभे केलेत त्याची पण करा पडताळणी. आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की सत्यजितची या अंमली पदार्थाच्या तस्करीत सहभाग असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावी आणि त्याची कसून चौकशी करण्यात यावी. जज साहेब, मी खरंच काय केलेलं नाही. मी निर्दोष आहे. यो माणूस सूत्रधार आहे सगळ्याचा. कोर्ट इज अर्जंट फॉर टुडे. जाधव साहेब, हो तुम्हाला माहिती आहे किती कपटी माणूस आहे ते. हो मी काय नाही केलेलं. तुम्ही तर मला चांगलं ओळखता ना, मग तुम्ही मला का अटक करताय? हे बघा, माझा नाईलाज आहे. मला कितीही पटलं नाही ना तरी कोर्टची ऑर्डर आहे, मला अटक करावंच लागेल तुम्हाला. हो पण जाधव साहेब, तुम्हाला माहिती आहे ना ह्यो कसा आहे. ह्यो सूत्रधार आहे सगळ्याचा. सूत्रधार मीच आहे आणि कायम मीच राहणार. कौतुक कौतुक केवळ कौतुक. म्हणजे तू सामील होतास ना त्या डीलिंग मध्ये? अहो नाही वाघमारे मॅडम, मी नव्हतो सामील त्यात. यांना ना खोटा साक्षीदार उभा केला माझ्या विरोधात. कसा उभा करेल मी? हा इतक्या वेळा गाडी घेऊन गेला. त्याला माहित नसेल गाडीमध्ये काय आहे ते. इतका भोळा आहे हा. वाघमारे मॅडम, तुम्ही नका विश्वास ठेवू याच्यावर. अहो खोटं बोलतोय ह्यो. तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे त्यांचं. इतक्या वेळा गाड्या घेऊन जायचास, एकदा भी कळलं नाही तुला? हो वाघमारे मॅडम, तुम्ही का गैरसमज करून घेता याचा ऐकून? खोटं बोलतोय ह्यो. गैरसमज नाही सत्या, तो आधी होता जो आत्ता दूर होतोय. वाघमारे, तुम्ही तुमच्या मनाने मला गुन्हेगार ठरवलं असतं ना तर चाललं असतं मला. पण ह्याचं बोलणं ऐकून तुम्ही मला दोषी ठरवताय. अयो किती खोटारडा माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला. आणि तू तू कधी खरं बोललायस? आणि हा माणूस का खोटं बोलत? काय मिळणार याला खोटं बोलून? याचं कुटुंबच नाही आता याच्या बरोबर. बरोबर बोललीस मंजू. मला काय फायदा होणार आहे खोटं बोलून? कुणी राहिलंय का मला? घरदार सगळं उचवून झालं. मला कुटुंब नाही. मला काय करू मी? जगू मारून टाक. तात्या सोड. तात्या सोड. सत्या सोड. तात्यासाहेब सोडा तिघात. सत्या सत्या बंदूक सोड. सत्या हे बघ, कायदा हातात घेऊ नको सत्या दादा. सोड सत्या. सत्या तात्यासाहेब सोडा तिघात. काहीतरी चुकीचं होईल. असं करू नका. सोडा.
हे बघा, शांत व्हा दोघांनी, नाहीतर मला फायर करावं लागेल. मॅडम, कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली होती की परिस्थिती हाताबाहेर गेली तर फायर करा. जयद्या, आज काय झालं तर नसेल ना माझ्या सत्याला? नाही नाही मम्मी, हे बघ, असा विचार करू नकोस तू. सत्यदादाला काय सुद्धा झालं नसेल, तू शांत हो बघू. आत्ताच कारागृहातून गोळी झालेल्याचा आवाज आलेला आहे. आत नक्की काय झालेलं आहे ते सांगता येत नाही. नक्की गोळी कोणी कोणावर झाडली असेल? सत्यजित सुर्वे यांनी तात्यासाहेबांवर की पोलिसांनी सत्यजित सुर्वे यांच्यावर? मला जाऊ दे आतमध्ये. आम्ही हात जोडून तुमच्या समोर माझ्या सत्याला बघू द्या फक्त. सांगा की आतमध्ये काय झालंय ते. जयद्या, तू आतमध्ये जाऊन विचार की. मी विचारतो मम्मी, विचारतो. अरे तुझा दादा आतमध्ये, तू जाऊन एकदा विचार त्यांना. तू 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 शांत राहा बघ. सत्यदादाला काही सुद्धा झालं नसेल. तू तू काळजी करू नको, तू शांत राहा बघू. तर आता तुम्ही बघू शकता महिला प्रदेश अध्यक्ष सत्यताईंची आई किती बिथरलेले आहेत. अजून ही गोळी कोणाला लागली ते कळलेलं नाहीये. सत्यदादांना लागली असेल तर या माऊलीची काय अवस्था होईल? एका पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा मायाताईंना आत जाऊन दिलेलं नाहीये. आत काय घडते ते आम्हालाही कळलं पाहिजे आणि आम्ही ते तुम्हाला सांगणारच आहोत. हो, कशाला चुकीच्या बातम्या देताय? तुम्हाला माहित आहे का आतमध्ये काय झालंय? नाही माहित ना? मग कशाला मनाच्या बातम्या देताय उगाच? आणि हे बघा, तुमच्यापैकी कुणी जर आमच्याशी बोलायला ना तर बघतोच मी. निघायत ना. जयदेव, एकदा बघच विचार की त्यांना का माझ्या सत्याला काय झालंय का नाही म्हणून बघच एकदा विचारतो मम्मी. हे बघ, तू शांत हो. दादा दादा प्लीज आम्हाला सांगा सत्यदादा कसा आहे. हे बघा, आम्हाला आतमध्ये घेऊ नका तुम्ही, पण आम्हाला सांगा की सत्यदादा आतमध्ये कसा आहे. प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज आम्हाला सांगा. अहो जयदीप दादा, तुम्ही का हात जोडताय? बाकी नाईलाज असला तरी आम्ही सत्यादादासाठी एवढं करू शकतो. थांबा जरा. वसंत शिंदे, बघ रे जरा मध्ये काय चाललंय ते. सत्या सोड घाल. सत्या ऐक माझा. तात्यासाहेब तुम्ही तरी ऐका. सोडा. सत्या, तुझ्या हातून चुकून जरी काही घडलं ना, तू अडकशील त्यात. अहो तात्यासाहेब तुम्ही तरी ऐका. ठीक आहे, सत्या, मागा. सत्या बंदूक खाली टाक आणि सरेंडर कर स्वतःला. अजिबात नाही. माझी बाजू मांडून अजून पूर्ण झालेलं नाही वाघमारे. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्यात मला. तू समजून सांग पोरियाला आता. मंजू, ए तू का बस. एक शब्द काढायचा नाही तोंडातलं. आता फक्त मी बोलणार आणि वाघमारे ऐकणार. सत्यदादा, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. तुम्ही बाहेर जावा. अहो बाहेर मम्मी साहेब आणि जयदीप दादा आलेत. गोळीचा आवाज ऐकून घाबरलेत ते सगळे. बघा बघ मंजू, बघ, याला भेटायला याचं सगळं कुटुंब आलंय. माझं कुठे नाही आलं, कारण माझं सगळं कुटुंब हे बर्बाद करून टाकलं, मारून टाकलं सगळ्या माझ्या कुटुंबाला. त्याच्या किंकाळ्या रोज ऐकू येतात मला. झोप येत नाही. उद्ध्वस्त करून टाकलं या माणसाने मला. एक गप्पच पडलं ना तुला. गप्प बसायचं. दादा, त्याला सोडू का? अजिबात नाही. अजिबात त्यांना आत येऊ देऊ नका. सगळं ठीक आहे असं सांगा. कुणी आत आलं तर लय गोंधळ होईल.
ठीक आहे मॅडम. अहो जयदीप दादा, नका काळजी करू, आतमध्ये सगळं ठीक आहे. काय म्हणलास तू? मी तुझ्या कुटुंबाला मारलं? माझ्या कुटुंबाला मारलं? माझ्या कुटुंबाला मारलं? तुला पाठवू का तुझ्या कुटुंबाकडे? सत्या, बंदूक खाली ठेव. आताच बघितलंयस ना, चुकून जरी गोळी सुटली तर काय होऊ शकतं ते? होऊ दे, काय व्हायचं ते. मला नाही भीती मरणाची, ना जेलमध्ये जायची भीती आहे मला. वाघमारे, मला ना आता तुम्ही फक्त माझी बाजू ऐकून घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. मला सांगा, ज्या सत्याने उभ्या आयुष्यात कधी व्यसन केलं नाही, तो अंमली पदार्थ ऐकेल असं वाटतं तुम्हाला? आधी नाही वाटायचं तसं. म्हणून तर मी ट्रेनिंगला असताना जेव्हा तुझी बातमी छापून आली तेव्हा मी शॉक झाले होते. अगं मंजिरी, वाचलीस का तू हे? बघ काय आले. काय ग? वाच तर. पण हे कसं शक्य आहे? सत्य असं कधीच वागला नाही आणि वागणार पण नाही. नक्कीच तात्यासाहेबांनी फसवले तर. आता काय करत असेल सत्य? त्याला लई त्रास झाला असणार या गोष्टींचा. सत्या, फोन उचल. अमरील लावून बघते. ही अमरी ना कधीच वेळेत फोन नाही उचलत. काय करू? जाधव साहेब, तुम्ही सत्याला चांगलं ओळखता, तो असं काय करू शकेल का? अरे पण बलमा, तू काय झालं पाहिलंस ना? कोर्टाची ऑर्डर आहे, काय करणार आपण? सत्य, वहिनींचा फोन, काय करू? बलमा, काहीच सांगू नको त्यांना. हे बघ, त्यांना जर कळलं ना तर त्या ट्रेनिंग सोडून इकडे येतील लगेच. फोन ठेव तू, काय सांगू नको त्यांना. अरे पण सत्या, बातम्यांमधनं हे तिला कळू शकतं ना, कुठपर्यंत आणि काय काय लपवणार आहोत आपण. बलमा पण फोन नाही उचलत. काय समजायचं आता? सत्याला अटक झाली असेल? नाही, माझं सत्य असं कधीच नाही करणार. नक्कीच त्या तात्यासाहेबांनी याच्या विरोधात रचलेलं कट आहे. भाग्यश्री, मला काय पण करून जायला लागेल का? अगं मॅडम, तुला सोडतील का? त्या आधी तुझ्या राग करतात. नाही सोडणार त्या तुला. नाही, मी बोलते त्यांच्याशी, सोडतील त्या. अगं हो मीनू, हो पुढच्या आठवड्यात जाऊया. हो गोव्याला जाऊया, मी घेते सुट्टी. हो नको टेन्शन घेऊ. हो नक्की जाऊया. बरं बरं चालेल. हो काय वाघमारे, काय काम काढले की कसली तक्रार घेऊन आलाय? कसला अर्ज आहे हा? कसला अर्ज घेऊन आलाय? काय ट्रेनिंग सोडून जातेस की काय? नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. नाही नाही, ट्रेनिंग सोडून नाही जाते, सुट्टीसाठीचा अर्ज दिले. सुट्टी कशासाठी हवी आहे? मॅडम, ते मला माझ्या नवऱ्यासाठी. वाटलंच होतं मला. पेपर वाचतो आम्ही, कळले तुझ्या नवऱ्याचे पराक्रम. काय जोडी तुमची नवरा बायकोची. बायको इकडे कायदे पाळण्याचं ट्रेनिंग घेते आणि तिकडे नवरा कायदे मोडतोय. बायको पोलीस आणि नवरा गुन्हेगार, जमते जोडी. मॅडम, माझा नवरा गुन्हेगार नाही, निर्दोष आहे तो. उगाच एका बातमीवरून त्याला गुन्हेगार नका ठरवू.
निर्दोष आहे मग कशाला जायचंय तुला? कोर्ट आणि पोलीस काय ते बघतील. मॅडम माझं जाणं गरजेचं आहे हो. मी आणि सत्याने मिळून तात्यासाहेबांना रंग्यात पकडलं होतं. आता तात्यासाहेब सत्यावर खोटे आरोप करतात आणि ते खोट्यात हे सिद्ध करायला मला जावं लागेल. वाघमारे, तुला ते ट्रेनिंग मधल्या गोष्टी जमत नाहीत. तिथे कोर्टात जाऊन काय दिवे लावणार आहेस तू? नाही देता येणार तुला सुट्टी. मॅडम प्लीज असं करू नका. अहो मी लगेच येईन, मला एक सुट्टी द्या प्लीज. प्लीज मॅडम. नाही वाघमारे, नाही मिळणार सुट्टी. इथे एक तर ट्रेनिंग नीट करायचं नाही, त्यात वर तोंड करून सुट्टी मागायला यायचं. आणि एवढीच काळजी वाटत असेल नवऱ्याची तर त्याला सांग गुंडगिरी सोडायला. मॅडम आजवर मला जे बोललात ते मी गप ऐकून घेतलं, पण माझ्या नवऱ्याबद्दल बोललेलं मी नाही ऐकून घेणार. मी सरळ तुमच्या सिनियरकडे तक्रार करीन. जा कर तक्रार. मला बघू दे ना कोण ऐकतंय तुझं. आता तर तुला सुट्टी देणारच नाही. आणि इन्स्पेक्टर कशी बनते ते बघतेच. हॅलो, हे मंजिरी वाघमारेवर जरा लक्ष ठेवा. कॅम्पसच्या बाहेर अजिबात पडता आलं नाही पाहिजे तिला. हे म्हणजे ये इकडं. ये लवकर. कुणी नाही ना ग? कोणीच नाही बघ आता. चल रे थांब. अगं एवढ्या रात्री झोपले असतील असं वाटलं होतं. हा ना, अजून जागेच येते. या तरी इथं स्टँड मांडून बसलेत. मग आता आता कसं जाणार तू? जाणं तर खूप महत्वाचं आहे अगं. चल एक आयडिया. कसली आयडिया? चल सांगते तुला. चल चल चल. ऐक, मी इकडून उडी मारून जाते. हा तू जा, माझ्यामुळे फसशील. जा पटकन. अगं बाई. इथं कोण दिसलं का तुला आता? नाही, कोण नाही. तुम्ही एवढी मेहनत घेतली माझ्यासाठी? होय, कारण तेव्हा तुझ्यावर विश्वास होता. मला वाटलं होतं की तात्यासाहेबांनी मुद्दाम अडकवले तुला, फसवले तुला. अहो फसवलंच होतं मग वाघमारे मॅडम. त्या अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये मी नव्हतोच कधी. का विश्वास ठेवू यावर? बरोबर आहे मंजू. खोटं बोलत राहा. यानेच मारलंय माझ्या कुटुंबाला. वाघमारे खोटं बोलतोय. मी नाही मारलं याच्या कुटुंबाला. यानेच मारलंय. मला रोज त्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात. मला वाघमारे मॅडम. सत्याबाज, नाही ठेवायचा तुझ्यावर विश्वास. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेच खरंय. गुन्हेगार आहेस तू. तुझ्याबद्दल आधीच माहित असलं तर मी आलेच नसते तुला भेटायला. तरी बी आलात ना. का आला माहितीये? कारण तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात ना अजून विश्वास आहे माझ्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे मी निर्दोष आहे. वाघमारे, अजून पुढचं ऐकायचं राहिलंय तुमचं, ते बी ऐकून घ्या. कोर्टाचं कामकाज सुरू करण्याची मी अनुमती देतो. साहेब, सत्यजित सुर्वेचा अंमली पदार्थांच्या तस्करीमधला सहभाग जवळपास सिद्ध झालाय. त्याला आपण शिक्षा करावी आणि या तस्करीमध्ये माझं नाव गोवलं गेलंय ते वजा करावं एवढी विनंती करतो आणि मला निर्दोष सोडण्यात यावं अशी कोर्टाला विनंती करतो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. तात्यासाहेब बहुतेक विसरतायत की त्यांनी आणलेले साक्षीदार खोटे होते आणि डॉक्युमेंट्स फोर्ज्ड होते असा माझा दावा आहे.
आणि त्यावर तपासणी सुरू आहे. इनफॅक्ट तात्यासाहेब फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. सत्यजित सुर्वेंवर आरोप करून ते स्वतःवर दाखल झालेले गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न करतात. मी कोर्टाला विनंती करते, कृपया तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. अहो माझं बोलणं संपलंय कुठं निशिगंधा मॅडम, मला बोलू द्या. मिसेस निशिगंधा, प्लीज लेट हिम कम्प्लीटेड हिज आर्ग्युमेंट. साहेब, मला सत्यजित सुर्वे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्या. येस, प्रोसीड. धन्यवाद जज साहेब. सत्यजित सुर्वे, यंग ब्लड लोन, सातारा. मला सांगा, तुम्हाला पहिल्यांदा कधी अटक झाली होती? आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. या केसशी या प्रश्नाचा काय संबंध आहे? संबंध आहे निशिगंधा मॅडम. कसं आहे ते सांगतो, सविस्तर सांगतो. मिसेस निशिगंधा, प्लीज बी सिटेड. सॉरी. हा, तुम्हाला पहिल्यांदा कधी अटक झाली होती? तुझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर द्यायचे नाहीत मला. साहेब, कोर्टात मी आरोपी म्हणून आलो असलो तरी आता मी एका वकिलाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. मिस्टर सत्यजित, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. तुमचा जो काही पर्सनल राग असेल तो बाहेर. धन्यवाद जज साहेब. हा, तुम्हाला पहिल्यांदा कधी अटक झाली होती? कॉलेजमध्ये असताना. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. कॉलेजमध्ये असताना अटक झाली होती. का? एका पोराशी मारामारी झाली होती. मारामारी? मारामारी केली म्हणून अटक झाली होती? जज साहेब, आपण कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिकायला जातो, अध्ययन करायला जातो. इथं हे मारामारी करत होते, यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, अटक झाली होती, जेलमध्ये टाकणार होते. पण मग तुम्ही मध्ये पडलात. येस मिलॉर्ड. जेव्हा पहिल्यांदा सत्यजित सुर्वेंना अटक झाली होती तेव्हा तात्यासाहेब स्वतः मध्ये पडले होते आणि त्यांना सोडवलं होतं. जर ते गुन्हेगार आहेत असं तुम्हाला वाटत होतं तर मग तुम्ही मध्ये का पडलात? सांगतो ना का मध्ये पडलो. का मध्ये पडलो सांगतो. या इसेमाची आई माझ्याकडे आली होती, रडत होती, गयावाय करत होती, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा, गयावाय करत होती. अशी दया आली मला विवेकानंदाचे विचार आठवले की हा देश तरुणांच्या हातात आहे, म्हणून या तरुणाला वाचवायला गेलो, त्याच्या आयुष्याला दिशा मिळावी. पण बघा काय झालं, काय दशा झाली याची. मिलॉर्ड, माझ्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी मला आणखीन एका व्यक्तीला कोर्टासमोर उभं करायचं आहे. सत्यजित सुर्वे याचे वडील प्रभाकर सुर्वे. आपली अनुमती हवी आहे. तुम्ही बोलवू शकता. साहेब, हे सत्यजित सुर्वेचे वडील प्रभाकर सुर्वे अतिशय शांत माणूस, संयमी, मितभाषी, एकदम ख्यातनाम चित्रकार. पण दैना बघा, आपल्या मुलाच्या अंगावर उडणारे गुन्हेगारीचे रंग पुसू नाही शकला.